नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं बीश्वर फार्मसी या चॅनलवर. आपण शिकत आहे फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री सेकंड. यामध्ये आपण युनिट 4 चालू केलेलं होतं. मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलेलो होतो की पॉलिन्यूक्लियर हायड्रोकार्बन्स म्हणजे काय हे आपण बघितलेलं होतं आणि एक नॅफ्थोलिन नावाचा कंपाऊंडसुद्धा आपण चालू केलेला होता. तर त्यामध्ये आपण नॅफ्थोलिनचं स्ट्रक्चर बघितलेलं होतं आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ नॅफ्थोलिन बघितलेलं होतं. तर आज आपण नॅफ्थोलिनचं सिंथेसिस आणि रिॲक्शन बघणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला टॉपिक आहे सिंथेसिस ऑफ नॅफ्थोलिन. तर नॅफ्थोलिनचं सिंथेसिस करायचं आहे आपल्याला. सिंथेसिसमध्ये पहिलं आहे फ्रॉम पेट्रोलियम. तर बघा, वेन पेट्रोलियम फ्रॅक्शन आर पास ओव्हर द कॉपर कॅटॅलिस्ट ॲट 680 डिग्री सेल्सिअस अँड फॉर्म नॅफ्थोलिन अँड मिथाइल नॅफ्थोलिन. तर याच्यामध्ये काय म्हणते, हे बघा, जर पेट्रोलियम फ्रॅक्शन आपण पेट्रोलियम फ्रॅक्शन घेतलं, हे बघा इथं आपण पेट्रोलियम फ्रॅक्शन घेतलं आणि कॉपर त्याच्यावरून पास केला ॲट 680 डिग्री सेल्सिअस. तर इथं काय फॉर्म होणार, नॅफ्थोलिन फॉर्म होणार आणि प्लस मिथाइल नॅफ्थोलिन, अशा प्रकारे हे दोन इथं कंपाऊंड फॉर्म होणार. आणि त्यानंतर जर आपण हे बघा, आफ्टर दिस मिथाइल नॅफ्थोलिन, त्याच्यानंतर जे काही आपलं हे मिथाइल नॅफ्थोलिन बनलेलं आहे त्याला जर आपण हीट केलं आणि प्रेशर केलं इन द प्रेझेन्स ऑफ S2, तर त्याच्यानंतर ते डबल आपल्या नॅफ्थोलिनच्या फॉर्ममध्ये येऊन जाणार आणि अशा प्रकारे आपला नॅफ्थोलिन इथं फॉर्म होऊन जाणार. आफ्टर दिस मिथाइल नॅफ्थोलिन आर सेपरेटेड अँड फर्दर कन्वर्टेड इन टू नॅफ्थोलिन बाय हिटिंग विथ हायड्रोजन अंडर प्रेशर. तर अशा प्रकारे हे आपला नॅफ्थोलिन इथं फॉर्म होऊन जाणार. तर आता आपला दुसरा आहे, त्यानंतर आता आपलं दुसरं आहे फ्रॉम 4-phenyl-1-butane. याच्यापासून आपल्याला नॅफ्थोलिन सिंथेसिस करायचं आहे. तर याच्यामध्ये काय म्हणते, वेन 4-phenyl-1-butane इज पास ओव्हर द रेड हॉट कॅल्शियम ऑक्साईड इट फॉर्म नॅफ्थोलिन. तर 4-phenyl-1-butane हे जर आपण रेड हॉट कॅल्शियम ऑक्साईड याच्यावरून पास केलं आणि त्याला हिट केलं तर त्याच्यापासून आपल्याला नॅफ्थोलिन मिळते. हे बघा, हे 4-phenyl-1-butaneचं स्ट्रक्चर आहे आणि हे कॅल्शियम ऑक्साईड याच्यामध्ये पास केला आणि त्याला हिट केलं तर आपल्याला इथलं नॅफ्थोलिन मिळते आणि S2 इथून बाहेर चालले जाते. आता आपण इथं तिसरं सिंथेसिस बघणार आहोत फ्रॉम 4-phenyl-3-butanic ॲसिड. तर बघा, वेन 4-phenyl-3-butanic ॲसिड इज हिटेड विथ कॉन्सन्ट्रेटिंग H2SO4 फॉर्म 1 नॅफ्थॉल. तर इथं बघा, हे 4-phenyl-3-butanic ॲसिड घेतलं आपण, हे याचं स्ट्रक्चर आहे इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटिंग H2SO4. त्यासोबत आपण त्याला हिट केलं तर आपल्याला इथं काय भेटणार, अनस्टेबल रिंग भेटणार, म्हणजेच अनस्टेबल नॅफ्थॉल भेटणार. तर या अनस्टेबल नॅफ्थॉलला आपल्याला स्टेबल फॉर्ममध्ये करायचं. तर इथं स्टेबल फॉर्ममध्ये करताना याचं कसं होऊन जाणार, हा हायड्रोजन इथं बॉन्ड शिफ्ट करणार आणि हा जे काही इथलचा हायड्रोजन आहे हा आपल्या O सोबत चालला जाणार. तर इथं बघा, हे अशा प्रकारे आपला इथं OH येऊन जाणार. तर अशा प्रकारे इथं 1 नॅफ्थॉल इथं फॉर्म होऊन जाणार. आणि जर याला नॅफ्थॉलमध्ये कन्वर्ट करायचं असलं तर इथं बघा, 1 नॅफ्थॉल इज डिस्टिलेशन विथ झिंक डस्ट गिव्स नॅफ्थोलिन. तर इथं बघा, हे आपण 1 नॅफ्थॉल जर आपण झिंक डस्ट सोबत त्याची रिॲक्शन केली आणि ज्याला हिट केलं तर इथं आपल्याला नॅफ्थोलिन भेटून गेला आणि झिंक ऑक्साईड इथून बाहेर चालल्या गेला. तर अशा प्रकारे आपण हे 3 सिंथेसिस बघितलेले आहेत. आता आपलं चौथं सिंथेसिस आहे बाय हॉवर्थ सिंथेसिस. तर हॉवर्थ सिंथेसिसमध्ये 5 स्टेपनी आपलं हॉवर्थ सिंथेसिस केलं जाते. तर बघूया आपली पहिली स्टेप. तर पहिली स्टेप कोणती आहे, फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. तर फ्रिडल क्राफ्ट असायलेशनमध्ये काय, ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईडनी त्याची रिॲक्शन केली जाते. तर इथं बघा, इथं बेन्झिन घेतला प्लस सक्सिनिक अनहायड्राईड घेतला आणि इन प्रेझेन्स ऑफ ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड. फ्रिडल क्राफ्ट ॲसायलेशनमध्ये आपण कोणता रिएजंट घेतो, ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड हे घेतो. तर इथं आपल्याला काय भेटतो, बीटा बेन्झाईल प्रोपॅनॉइक ॲसिड. तर अशा प्रकारे इथं आपल्याला बीटा बेन्झाईल प्रोपॅनॉइक ॲसिड भेटला. तर थेरीमध्ये बघा, बेन्झिन अँड सक्सिनिक अनहायड्राईड, म्हणजेच हे बघा, हेच दिले, बेन्झिन अँड सक्सिनिक अनहायड्राईड आर हिटेड इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. तर आपल्याला काय भेटणार, बीटा बेन्झाईल प्रोपॅनॉइक ॲसिड. तर दुसरी स्टेप आहे आपली क्लेमेन्सन रिडक्शन. तर क्लेमेन्सन रिडक्शनमध्ये बघा, आता जे काही आपल्याला बीटा बेन्झाईल प्रोपॅनॉइक ॲसिड इथं भेटला होता तर तेच आपण इथं घेणार, बेन्झाईल प्रोपॅनॉइक ॲसिड. तर बीटा बेन्झाईल प्रोपॅनॉइक ॲसिड इज ट्रीटेड विथ, त्याचं ट्रीट केलं आपण ZnHg इन प्रेझेन्स ऑफ HCl. ZnHg सोबत त्याला आपण ट्रीट केलं इन प्रेझेन्स ऑफ HCl टू गिव्ह गॅमा फिनाइल ब्युटॅरिक ॲसिड.
तर आपल्याला काय मिळणार, गॅमा फिनाइल ब्युटारिक ॲसिड. तर हे बघा, हे आपल्याला मिळालं होतं फर्स्ट स्टेपमध्ये बीटा बेन्झाईल प्रोपॉयनिक ॲसिड. तर त्याचं रिॲक्शन कसं केली, ZnHg इन प्रेझेन्स ऑफ SCl. तर इथं आपल्याला गॅमा फिनाइल ब्युटारिक ॲसिड भेटला. ही होती आपली सेकंड स्टेप. तर आपण आता थर्ड स्टेप बघू. आता बघा, थर्ड स्टेप काय आहे, रिंग क्लोजर रिॲक्शन. म्हणजेच की इथं रिंग आपली क्लोज होऊन जाणार. तर बघा, आपल्याला मागच्या सेकंड स्टेपमध्ये काय भेटला होता, इथं गॅमा फिनाइल ब्युटारिक ॲसिड भेटला होता. तर आपण हे इथं घेतलं गॅमा फिनाइल ब्युटारिक ॲसिड. तर त्याला आपण हिट केलं इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 सोबत. याला हिट केलं इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 सोबत. तर आपल्याला इथं टेट्रालोन भेटला आणि H2O वॉटर इथून बाहेर गेलेला आहे. तर अशा प्रकारे ही तिसरी स्टेप होती. त्यानंतर टेट्रालोन इथं आपल्याला भेटला. तर चौथ्या स्टेपमध्ये आपण इथं टेट्रालोन घेणार. ओके, अल्फा टेट्रालोन. तर त्याचं आपण रिॲक्शन करणार ZnHg सोबत इन प्रेझेन्स ऑफ SCl आणि आपल्याला इथं टेट्रालिन भेटून जाणार. आणि पाचवी स्टेप आपली काय असणार आहे, बाय ॲरोमॅटायझेशन रिडक्शन. तर ॲरोमॅटायझेशन रिडक्शनमध्ये इथं आपल्याला टेट्रालिन भेटला होता. हे आपण टेट्रालिन इथं घेणार. तशी आपण टेट्रालिन हिटेड विथ पॅलेडियम सोबत त्याला ट्रीट करणार आणि हिट करणार. तर इथं आपल्याला नॅफ्थेलिन भेटून जाणार आणि इथं ट्वाईस मॉलिक्यूल ऑफ H2O इथून निघून जाणार. तर अशा प्रकारे आपण हावर्थ सॅन्थेसिस याच्यानुसार आपण काय केलं, नॅफ्थेलिनचं सॅन्थेसिस केलं. तर अशा प्रकारे आपण नॅफ्थेलिनचं सॅन्थेसिस बघितलेले आहे. तर यानंतर आपण बघणार आहोत केमिकल रिॲक्शन ऑफ नॅफ्थेलिन. तर कोणकोणत्या केमिकल रिॲक्शन असतात नॅफ्थेलिनच्या हे आपण बघणार आहोत. तर केमिकल रिॲक्शन ऑफ नॅफ्थेलिनमध्ये बघा, पहिलं आपण करणार आहोत ऑक्सिडेशन रिॲक्शन. तर याचं ऑक्सिडेशन करणार आहोत आपण आपल्या नॅफ्थेलिन रिंगचं. तर हे बघा, हे आपली नॅफ्थेलिन रिंग. तर आता एक एक बघू. पहिलं जर आता याची आपण ऑक्सिडेशन केलं नॅफ्थेलिन रिंगचं इन प्रेझेन्स ऑफ KMnO4 ॲसिडिक मीडियममध्ये. तर आपल्याला इथं काय भेटणार, पॅथिलिक ॲसिड. अशा प्रकारे इथं COOH आणि COOH अशा प्रकारे दोन कार्बोक्सिलिक ॲसिड इथं अटॅच होऊन जाणार. आणि दुसऱ्यामध्ये बघा, आपली जी काही नॅफ्थेलिन रिंग आहे त्याला आपण KMnO4 आणि बेसिक मीडियममध्ये जर आपण त्याचं ऑक्सिडेशन केलं तर इथं आपल्याला हे बघा, इथं C डबल बॉन्ड O आणि COOH अशा प्रकारे हा इथं ग्रुप अटॅच होणार आणि COOH आणि इथं काय फॉर्म होणार, फॅथेलॉनॉइक ॲसिड. ओके, देन नंतर घेणार आपली नॅफ्थेलिन रिंग. त्याला जर आपण क्रोनिक ॲसिड सोबत इन प्रेझेन्स ऑफ क्रोनिक ॲसिड सोबत त्याला आपलं ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला इथे काय भेटून जाणार, नॅफ्थोक्विनॉन. तर अशा प्रकारे आपण नॅफ्थोक्विनॉन भेटून जाणार. त्यानंतर आपली घेतलं नॅफ्थेलिन रिंग घेतली, त्याचं ऑक्सिडेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ Zn किंवा H2O सोबत, म्हणजेच H2O त्यासोबत ॲड केला. त्याचं काय केलं आपण, ओझोनोलायसिस. तर इथं अशा प्रकारे फॅथॅल्डिहाइड इथं आपल्याला भेटून जाणार. तिथं CHO आणि CHO अशा प्रकारे दोन ग्रुप इथं अटॅच होऊन जाणार. तर इथं अशा प्रकारे हे ऑक्सिडेशन इथं आपण ऑक्सिडेशन केलं नॅफ्थेलिन रिंगचं. तर आपण दुसरी बघणार आहोत, रिडक्शन करणार आहोत. तर रिडक्शनमध्ये आता बघणार आहोत, हे बघा, ही नॅफ्थेलिनची रिंग आहे आणि त्याचं आपण रिडक्शन केलं तर इन प्रेझेन्स ऑफ H2 किंवा PT, ओके, प्लॅटिनियम. जर आपण रिडक्शन केलं तर इथं आपल्याला काय भेटणार, डिकॅलिन. तर अशा प्रकारे इथं डिकॅलिन भेटणार. आणि त्यानंतर आपण नॅफ्थेलिनची रिंग घेतली, त्याचं रिडक्शन केलं आणि इन प्रेझेन्स ऑफ H2 किंवा निकेलसोबत, तर आपल्याला इथं टेट्रालिन अशा प्रकारे भेटून जाणार. अशा प्रकारे आपण रिडक्शनच्या नुसार त्याचं आपण काय केलं, रिॲक्शन केलं नॅफ्थेलिनचं. त्यानंतर आपली तिसरी रिॲक्शन आहे ॲडिशन रिॲक्शन. आता ॲडिशन रिॲक्शनमध्ये बघा, ड्यू टू दिस पाय बॉन्ड. आता जे काही आपली हे असते नॅफ्थेलिन रिंग त्याच्यामध्ये काय असते, पाय बॉन्ड असते ना, त्याच्यामुळे ती आपली ॲडिशन रिॲक्शन इथं फॉर्म होते. तर बघा, आपण जर याची आपली नॅफ्थेलिन रिंगची जर हे केलं, ॲडिशन रिॲक्शन केली, तर बघा इथं Cl2. तर इथं काय होऊन जाणार, आपल्या नॅफ्थेलिन रिंगला इथं 2 Cl अटॅच होऊन जाणार आणि इथं काय फॉर्म होणार, डायक्लोरो ॲडिशन प्रोडक्ट. अशा प्रकारे इथं डायक्लोरो ॲडिशन प्रोडक्ट इथं फॉर्म होणार. आणि अगेन आपण त्याला डबल Cl2 सोबत ट्रीट केलं तर इथं अशा प्रकारे इथून जे काही Cl निघून जाणार आणि इथं हायड्रोजन इथं लागून जाणार. तर इथं काय होणार, टेट्रा हॅलो ॲडिशन प्रोडक्ट आपल्याला इथं भेटून जाणार. तर याच्यामध्ये डबल बघा, ही आपली नॅफ्थेलिन रिंग जर 5 Cl2 घेतले तर 5 Cl2 घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं अशा प्रकारे हे
अशा प्रकारे आपल्याला इथं डी हॅलो ॲडिशन प्रोडक्ट भेटून जाणार. तर अशा प्रकारे हे ॲडिशन रिॲक्शन होती. त्यानंतरची आता रिॲक्शन आहे आपली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर आता आपल्या नॅफ्थेलिनमध्ये सुद्धा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. तर बघा ही आपली नॅफ्थेलिन रिंग, तर त्याचं आपण काय केलं, सल्फोनेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 सोबत. तर अशा प्रकारे इथं सल्फो ग्रुप आपला अटॅच होणार. तर याचं नाव काय होऊन जाणार, अल्फा सल्फोन नॅफ्थॅलिन, आणि वॉटर इथून रिमूव्ह होऊन जाणार. त्याच्यानंतर आपली नॅफ्थॅलिन रिंग त्याचं रिॲक्शन केली, म्हणजे नायट्रेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 सोबत किंवा HNO3 सोबत. तर इथं आपला NO2 इथं ग्रुप अटॅच होऊन जाणार, म्हणजे त्याचं नाव काय होऊन जाणार, अल्फा नायट्रो नॅफ्थॅलिन, आणि वॉटर इथून निघून जाणार. त्यानंतर आपण नॅफ्थॅलिन रिंगचं आपण फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ CS2I AlCl3. तर अशा प्रकारे इथं CS3 इथं ग्रुप अटॅच होऊन जाणार, प्लस HCl इथून निघून जाणार. तर याचं नाव काय होऊन जाणार, अल्फा मेथो नॅफ्थॅलिन. त्यानंतर डबल आपण हे बघा इथं नॅफ्थॅलिन रिंगचे आपण डबल अजून त्याचं फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन केलं. तर अल्कायलेशन इन प्रेझेन्स ऑफ CS3 C डबल बॉन्ड O Cl आणि AlCl3 सोबत आपण जर याचं असायलेशन केलं तर इथं आपल्याला काय भेटणार, अल्फा असायलो नॅफ्थॅलिन. इथं ह्या ग्रुप इथं अटॅच होऊन जाणार आणि प्लस HCl बाहेर निघून जाणार. असंच जर आपण नॅफ्थॅलिन रिंगचं हॅलोजिनेशन केलं, इथं Cl2 इन प्रेझेन्स ऑफ Cl2, तर इथं हा Cl ग्रुप अटॅच होणार, HCl बाहेर निघून जाणार, आणि इथं काय फॉर्म होणार, 2 क्लोरो नॅफ्थॅलिन. तर अशा प्रकारे हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होती. आता आपण नॅफ्थॅलिनचे काही मेडिसिनल युजेस आपण बघणार आहोत. तर बघा पहिलं, इन द प्रोडक्शन ऑफ फॅथॅलिक अनहायड्राईड. फॅथॅलिक अनहायड्राईडच्या प्रोडक्शनसाठी नॅफ्थॅलिन इथे यूज केले जाते. त्यानंतर सॅन्थेसिस ऑफ डायस सॅन्थेसिससाठी यूज केले जाते. नॅफ्थॅलिन रिंग डेरिव्हेटिव्ह, म्हणजे जे काही नॅफ्थॅलिन रिंग डेरिव्हेटिव्ह आहे कोणता आहे, कार्बॅरेल. तर ते कशासाठी यूज केले जाते, ड्रग यूज ॲज अ इन्सेक्टिसाइडसाठी यूज केले जाते. कार्बॅरेल हे काही नॅफ्थॅलिन डेरिव्हेटिव्ह आहे, ते इन्सेक्टिसाइड म्हणून यूज केले जाते. त्यानंतर हे सल्फोनेटेड नॅफ्थॅलिन इज यूज ॲज अ सर्फॅक्टंट. सल्फोनेटेड नॅफ्थॅलिन यूज ॲज सर्फॅक्टंट. नॅफ्थॅलिन सल्फोनिक ॲसिड आर यूज टू मेक प्लास्टिसायझर अँड नॅचरल रब्बल आणि प्लास्टिसायझर याचं बनवण्यासाठी आपण नॅफ्थॅलिन सल्फोनिक ॲसिडचा यूज करतो. त्यानंतर ऑल्सो यूज इन लेदर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपण यूज करतो. नॅफ्थॅलिन इज यूज ॲज अ प्रोडक्शन ऑफ प्लास्टिक अँड बियर बॉटल. प्लास्टिक आणि बियर बॉटलच्या यूजसाठी आपण बनवण्यासाठी आपण सुद्धा नॅफ्थॅलिन यूज करतो. अशा प्रकारे आपण नॅफ्थॅलिनचे मेडिसिनल युजेस बघितलेले आहेत. तर आपण आता नेक्स्ट कंपाऊंड घेऊन येणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. चला तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.